तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की नुकतीच सिडकोच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेतील घरांच्या किमती 10% कमी करण्यात आलेल्या आहेत। नवी मुंबईत जी काही ऑक्टोबर 2024 मध्ये जी काही लॉटरी जाहीर झाली होती, जी काही सोडत जाहीर झाली होती, माझे पसंतीचे सिडकोचे घर योजना जाहीर झाली होती, त्या योजनेसाठी उदंड असा प्रतिसाद लाभला होता। परंतु याच्या किमती कमी असल्यामुळे अनेकांनी ही घरे सरेंडर केली होती, अनेकांनी नाराजी दर्शवलेली होती आणि त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे की अनेक मोठ्या संघर्षानंतर या सिडकोच्या घरांच्या किमती अखेर 10% कमी करण्यात आलेले आहेत। आणि त्यानंतर कालच याची घोषणा झाली मित्रांनो, आणि काल शासनाकडून सांगण्यात आले होते की लवकरच आम्ही सिडकोची नवीन लॉटरी घोषित करणार आहोत। त्याचप्रमाणे आज या नवीन लॉटरीची घोषणा करण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भात मित्रांनो जवळजवळ 19,000 घरे आता या नवीन लॉटरीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत। नेमका ही घरे कुठे असणार आहेत, नेमका जाहिरात कशी बघायची, नेमकं काय काय महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत, नेमकं कागदपत्रे कोणती लागणार आहेत, वेळापत्रक काय आहे, हे सगळं आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। आता जी काही सिडकोची माझे पसंतीची सिडकोची घर जी काही योजना आहे मित्रांनो, ती योजना जवळजवळ मागच्या वेळी 26,000 घरांसाठी काढली होती। 26,000 घरांपैकी जवळजवळ 10 ते 12 घरे सुद्धा विकली गेली नाही, त्याच्यामुळे अनेक जण नाराज झाले होते, सिडकोवरती टीका झाली होती आणि या घरांच्या किमती कमी व्हाव्यात यासाठी चहू बाजूनी सिडकोवरती दबाव टाकला गेला आणि अखेर सगळ्या संघर्षाला यश आलेलं आहे। पण आता मित्रांनो, जे काही नवीन जाहिरात येणं अपेक्षित होतं, नवीन जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। याच्या संदर्भातली अधिकृत घोषणा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेली असून यासाठी लवकरच ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू केली जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, यामध्ये नव्याने 9,249 घरांचा समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजे मागील लॉटरीतील शिल्लक घरे अधिक नव्याने 9,249 घरे अशी एकूण 19,000 घरांची लॉटरी कुठेतरी आता जाहीर करण्यात आलेली आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, ज्या अर्जदारांनी सन 2024 मध्ये ऑनलाईन अर्ज केले होते पण काही कारणास्तव त्यांनी घरे नाकारली होती, त्यांना घरे घेता आली नाही, अशांना सुद्धा आता संधी देण्यात येणार आहे, त्यांना सुद्धा याचा बेनिफिट मिळणार आहे। अर्थातच 10% जी कपात आहे ती यांना सुद्धा, जे काही अर्जदार आहेत त्यांना सुद्धा मिळणार आहे। अशी एकूण 9,883 अर्जदार आहेत की ज्यांनी ही घरे सरेंडर केली होती, त्यांना पुन्हा 10 दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे। 10 दिवसामध्ये ते लॉग इन मध्ये जाऊन ही घरे ऍक्सेप्ट करून अनामत रक्कम भरू शकतात, तशी संधी आता सिडकोने उपलब्ध केलेली आहे। आता महत्त्वाचं म्हणजे पहिल्या मित्रांवर पाहूया नेमका की याची घोषणा काय करण्यात आलेली आहे। सिडकोची आता 19,000 घरे योजनेची घोषणा आज 10% स्वस्त। पहा, आता आज याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे, तशी ऑलरेडी त्याची जाहिरात प्रसिद्ध झाली मित्रांनो। तरी काही घोषणा आहे मित्रांनो, तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते केली जाणार आहे। तर यामध्ये पहा काय काय महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत। नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल व कळंबोली या महत्त्वपूर्ण नोड्समधील सिडकोची 19,000 घरे उपलब्ध होणार असल्याने अनेकांचे घर स्वप्न साकारण्यास मदत होणार आहे। आता मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं, सिडकोच्या घरांच्या किमतीत 10% कपात करण्याचा सरकारचा निर्णय हा सर्वसामान्यांच्या घरांच्या स्वप्नांना बळ देणारा आहे। नवी मुंबईत घर घेण्यास इच्छुकांना या निर्णयाचा थेट लाभ होणार आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री। आता ह्यांनी 10% किमतीच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचं भाष्य केलेलं आहे, जे कालच आपण याची घोषणा केलेली आहे। त्याशिवाय सिडकोचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक यांनी काय सांगितलं, सरकारच्या निर्णयामुळे माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेतील सर्व नोडमधील घरांच्या किमती 10% स्वस्त झाले आहेत। ही सुधारित किंमत विद्यमान तसेच भावी अर्जदारांना सुद्धा लागू असेल। लक्षात घ्या, जे मागील लॉटरीतील विजेते आहेत त्यांना सुद्धा लागू असणार आहे 10%ची अट, 10% कपात, आणि जे नव्याने आता लॉटरीणार आहेत त्यांना सुद्धा ही 10% कपात लागू असणार आहे। कारण अनेकांनी कालपासून प्रश्न केले होते की सर आम्ही काही कारणास्तव घरे रद्द केलेली आहेत, आम्ही काही कारणास्तव आम्हाला घेता आली नाही, आम्ही सरेंडर केलेली आहेत, तर आम्हाला पुन्हा संधी मिळेल का? तर नक्कीच मित्रांनो, तुम्हाला या संदर्भात पुन्हा संधी मिळणार आहे, तशी सिडकोने घोषणा केलेली आहे। म्हणून सुधारित किंमत विद्यमान तसेच भावी अर्जदारांना लागू असतील। विजय सिंगल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सिडको। आता महत्त्वाचं मित्रांनो, याची जाहिरात कशी पाहायची, वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात आहे, तर मी तुम्हाला जाहिरात पहिलं वाचून दाखवतो, तुम्ही जाहिरात पाहू शकता साईडवरती। अशा प्रकारची जाहिरात मित्रांनो काय दिलं त्याच्यामध्ये, सिडकोची दर्जेदार घरे आता अजून किफायतशीर दरात सुवर्ण संधीचा लाभ घ्या। माझा फर्स्ट चॉईस नवी मुंबईमध्ये, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सानिध्यात माझे पसंतीचे सिडकोचे घर।
9,249 घरांचा नवीन घराचा समावेश, तसेच यापूर्वी फक्त घरांचे पर्याय मिळालेल्या 9,883 अर्जदारांसाठी पुनश्च संधी, म्हणजे पुन्हा त्यांना संधी मिळणार आहे जे मागील लॉटरीतील विजेते आहेत. EWS व LIC साठी 1 BHK आणि 2 BHK ची घरे वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसोर, खांदेश्वर, पनवेल, कळंबोली या ठिकाणी घरे उपलब्ध केलेली आहेत. काय वेळापत्रक काय आहे पहा. माझा फर्स्ट चॉईस, माझे पसंतीचे सिडकोचे घर योजना वेळापत्रक. महत्त्वाचे टप्पे: KYC नोंदणी विंडो, दिनांक 15 डिसेंबर 2025 ते 14 जानेवारी 2026, म्हणजे 15 डिसेंबरपासून ते 14 जानेवारीपर्यंत ही योजना लागू राहणार आहे. यामध्ये काय महत्त्वाच्या बाबी दिलेत मित्रांनो. 12 ऑक्टोबर 2024च्या योजनेतील घरांचे पर्याय मिळालेल्या 9,883 अर्जदारांना घर पुन्हा निश्चित करण्यासाठी 10 दिवसांची मुदत देण्यात येत आहे. बघा, तुम्हाला 10 दिवसाची मुदत मिळते. जे मागील लॉटरीतील विजेते आहेत त्यांना लक्षात घ्या, तुम्ही 10 दिवसाच्या मुदतीत तुम्ही ही प्रोसेस करून घ्या. तुम्हाला योजनेसाठी व्हिजिट करायची मित्रांनो https://sidcohomes.com या संकेतस्थळावर भेट देऊन तुम्ही पुढील प्रोसेस करू शकता. कागदपत्रे काय काय लागणार आहेत. तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड, वैध उत्पन्नाचा दाखला, महाराष्ट्रातील अधिवास प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे अपलोड करून तुमची नोंदणी पूर्ण करा. सध्या रजिस्ट्रेशन सुरू आहे आणि तुमची नोंदणी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काहीतरी कालावधी दिलेला आहे. म्हणजे उद्यापासून याची सुरुवात होईल. 15 डिसेंबर ते 14 जानेवारीपर्यंत ऑनलाईन नोंदणीची मुदत असणार आहे. त्याच्यामुळं ज्यांना काही कारणास्तव मागच्या वेळेस घरे घेता आले नाही, किमती जास्त असल्यामुळे अनेकांनी घरे सरेंडर केलेले आहेत. किमती जास्त असल्यामुळे ज्यांनी प्लॅन कॅन्सल केलं होतं की मला लॉटरीमध्ये घर घ्यायचं, फॉर्म भरायचा नाही, आता मात्र त्यांना नव्याने संधी मिळालेली आहे. या ठिकाणी मित्रांनो 10% कपात अर्थातच तळोजा या ठिकाणी तुम्हाला साधारणतः 20 ते 21 लाखामध्ये घर उपलब्ध होईल PMAचे बेनिफिट कडून. आणि जास्तीत जास्त 87 लाखापर्यंत 2 BHKची घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. वाशीच्या घरांची किंमत ही ऑब्विसली 67 लाखापर्यंत आलेली आहे आणि जे काही खारघरची किंमत ही 87 लाखापर्यंत आलेले जे 2 BHKचे घर आहेत खारघर या ठिकाणी. म्हणून आता सगळ्याच घरांना ही मुदतवाढ किंवा ही कपात लागू आहे. फक्त महागृहनिर्माण योजना जे फर्स्ट कम फर्स्ट सर्व आहे ती योजना वेगळी मित्रांनो. आणि माझे पसंतीचे सिडकोचे घर ही योजना वेगळी आहे. ही 10% कपात माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेसाठी देण्यात आलेली आहे. याची कृपया नोंद घ्या. मित्रांनो अतिशय महत्त्वाची बाब, आपल्या RK प्रॉपर्टी न्यूज या चॅनलचे आतापर्यंत 2,24,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. आणि केवळ आणि केवळ आपल्यामुळं शक्य झालेले, आपल्या सहकार्यामुळं शक्य झालेलं आहे. तुम्ही जे काय आम्हाला साथ देताय, जे काय आम्हाला आमच्यावरती प्रेम करताय, त्यामुळेच आम्हाला हा पल्ला गाठता आलेला आहे. त्याशिवाय महत्त्वाची विनंती आहे मित्रांनो, आमच्या चॅनलला एक सुपर थँक्सचा ऑप्शन सुद्धा देण्यात आलेला आहे. ज्यांना असं वाटतं की आम्हाला या व्हिडिओवरती आम्हाला काही डोनेट करायचे, आम्ही याला मदत करू शकतो, आर्थिक मदत करू शकतो, एखादा व्हिडिओ खूप आवडला असेल तर तुम्ही त्या व्हिडिओला नक्कीच सुपर थँक्स देऊ शकता. व्हिडिओच्या खाली तुम्हाला जे काही लाईकचं बटन आहे, डिसलाईकचं बटन आहे, सबस्क्राईबचं बटन आहे, तिथेच मित्रांनो तुम्हाला थँक्सचं सुद्धा बटन दिसणार आहे. त्या थँक्सवरती जाऊन तुम्ही 40 रुपयापासून, अवघ्या 40 रुपयापासून तुम्ही आम्हाला आर्थिक मदत करू शकता, जेणेकरून आपल्या चॅनलला अजून जोमाने पुढे नेता येऊ शकतं. म्हणून आमची कळकळीची विनंती आहे की नक्कीच तुम्ही सुपर थँक्सच्या माध्यमातून 40 रुपयापासून 50 रुपयापासून तुम्ही सुपर थँक्स देऊ शकता. आणि तुमच्या इच्छेप्रमाणे, मर्जीप्रमाणे याच्यात कुठलंही आम्ही बंधन घालत नाही किंवा कुठलंही कंपल्शन करत नाही. तुम्ही त्या इच्छेप्रमाणे नक्की सुपर थँक्स द्या मित्रांनो, जेणेकरून आम्हाला सुद्धा बराच आर्थिक हातभार लागू शकतो. दुसरा एक ऑप्शन जे सुपर थँक्स देऊ शकणार नसतील तर आम्ही फ्लिपकार्टच्या माध्यमातून ॲफिलिएटिंग मार्केटिंगचाही सुद्धा आपल्याला पर्याय उपलब्ध झालेला आहे. बऱ्याच वर्षापासून पर्याय उपलब्ध आहे मित्रांनो, पण आम्ही त्याच्यावरती काम केलं नव्हतं. पण आता हे सगळं बोलणं अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण यूट्यूबचे जे काही रेव्हेन्यूची स्टेप्स आहेत किंवा रेव्हेन्यूचे नियम आहेत ते कालांतराने बदलत आहेत. आणि त्याच्यामुळे कुठेतरी आपले सगळे प्रॉपरली नियोजन व्हावे यासाठी आम्ही विनंती करतो की फ्लिपकार्टची जे काही लिंक आहे ॲप्लिकेशन मार्केटिंगची ते आम्ही दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला ज्या आवश्यक बाबी आहेत त्या खरेदी करू शकता. तुम्ही जर डायरेक्ट फ्लिपकार्टला जात असाल तर आमच्या व्हिडिओच्या लिंकवरून तुम्ही फ्लिपकार्टमध्ये जा, तिथे तुम्हाला वेगवेगळे पर्याय मिळतील. ज्या वस्तू आम्ही उपलब्ध केलेल्या आहेत, ज्या आम्ही लिंक केलेल्या आहेत त्या वस्तू तुम्ही घ्यायच्या असतील तर नक्कीच आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्याची खरेदी करा, जेणेकरून त्याच्यात सुद्धा आम्हाला थोडाफार हातभार लागू शकतो. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.